तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्टिक्सच्या 11व्या भागामध्ये मी तुमचं परत एकदा स्वागत करतोय. स्वागत करता करता 10 भाग कधी झाले आपल्याला कळलंच नाही आणि हळूहळू हळूहळू हळू आपण ते ॲब्सॉर्ब करत गेलो. काही जणांचे फोन येत आहेत की सर आम्हाला कळतंय, काही जणांचं म्हणणं आहे की बाबा आम्हाला थोडंसं अजून जरा त्यातलं जास्त नॉलेज पाहिजेल आहे. आपण काय करतोय, सुरुवातीला थोडंसं ते सोपं जेवढं शक्य आहे तेवढं डायजेस्ट करायचा प्रयत्न करतोय, कारण एकदम अवघड नाही पचणार आपल्याला. आपण आत्ता कुठं 10वीतनं पास होऊन 11वीत आलो आणि अजून कॉलेज पण सुरू नाही आणि अशा अवस्थेमध्ये ते समजून घेणं तितकं सोपं नाही. म्हणून मी त्याच्यामध्ये जे शक्य आहे, जे ॲडिशनल आहे ते पण मुद्दामून सांगतोय की ज्याचा फायदा आपल्याला होतोय. कारण आत्ता या इन्स्टंटला आपल्याला विचार कुठला करायचा आहे, टोटल लाईट सेक्शनचा विचार करायचा आहे. 11वीतनं 12वीत जाताना पण एक टॉपिक आहे ना, 11वीत एक टॉपिक आहे, असे 2 टॉपिक त्यांनी केलेत लाईटचे. पूर्वीच्या 4 टॉपिकचे आत्ता 2 केलेत, म्हणजे ते मोठे झालेत. अशा परिस्थितीमध्ये आपण शिकत असताना जो भाग थोडा डिलीट केला आहे त्यातला काय भाग मी डिलीट करतोय, पण जो गरजेचा आहे त्याला मी तसंच कंटिन्यू करतोय, मुद्दामून करतोय. मला 11वीच्या परीक्षेचं नाही महत्त्व, 11वीची परीक्षा होत राहते, तुम्ही पास होत राहता, ते काय अवघड नसते. गरज कशाची आहे मला, 12वीमध्ये होणाऱ्या CETची गरज आहे. कुठल्याही परीक्षा कॅन्सल होत नाहीत. बघता बघता JEE झाली, नीट झाली, असल्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये ऑक्टोबरमध्ये CETची परीक्षा होईल, दिवाळी झाल्यानंतर कॉलेज सुरू होतील. म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपण पळून दूर जाऊन आता काय निवांत बसूयात काय, असं नाही होत, ते करावं लागेल. त्यामुळं आपण त्या पद्धतीनं त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या ऑप्टिक्सची आत्तापर्यंतची जी 10 लेक्चर्स घेतलीत ती सगळी लेक्चर्स व्यवस्थित तुम्ही बघतात. आणि आज 11व्या लेक्चरमध्ये आपण आलोय आणि सहज जर फळ्याकडे तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की त्या ठिकाणी मी काय आर्टिकलचं नाव लिहिलंय, लेन्स मेकर्स इक्वेशन. कारण आपण पहिल्या भागामध्ये मिरर्स नावाचा प्रकार बघितला, आरशाचा वापर केला, आणि दुसऱ्या भागामध्ये आपण लेन्सचा अभ्यास करतोय, भिंगाचा अभ्यास करतोय. भिंगाचा अभ्यास करत असताना लेन्स मेकर्स इक्वेशन का? कल्पना करा, हातावरचं भविष्य बघणारा जो ज्योतिष आहे त्याला पण लेन्स लागणार आहे. मोबाईलमधले लहान लहान असणाऱ्या पार्ट्स रिपेअर करताना तो जो रिपेअर करणार आहे त्याला पण लेन्स लागणार आहे. समजा LCD प्रोजेक्टर आहे, त्याच्या साहाय्यानं आपण त्या स्क्रीनवर त्या असणाऱ्या फिल्मला किंवा असणाऱ्या करस्पॉन्डिंग डिजिटल असणारा तो प्रोजेक्टर आहे त्याला प्रोजेक्ट करायचा आहे. प्रोजेक्ट करताना त्या प्रोजेक्टरला लेन्स लागतेच. मोबाईल आहे, मोबाईलला कॅमेरा असतो, कॅमेराला लेन्स असते. मोठे मोठे कॅमेरे आहेत, जे खरं तर प्रोफेशनल असणारे ते जे कॅमेरामन आहेत, जे फोटोग्राफर आहेत, त्यांचे तर कॅमेरे कॉस्टली असतात, त्यांना पण लेन्स लागणार आहे. क्रिकेट, त्याच्यामध्ये तर आजकाल बघतोय आपण IPL सुरू झालं ना, IPL सुरू होत असताना कुठंही पब्लिक नाही, प्लेयर्स खेळतायत, रेकॉर्डेड आवाज आपल्या कानापर्यंत येतोय, पण त्या प्रत्येक गोष्टीला शूट करताना त्यांना त्या ठिकाणी कॅमेराची गरज लागते. त्याच्याशिवाय ते आपल्यापर्यंत पोचूच शकत नाही. कुठलंच क्रिकेट, कुठलाच खेळ पोचू शकत नाही. मग तुम्ही बघा, कित्येक वेळा थर्ड अंपायरचा वापर केला जात असताना त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो अंपायर, तो कशामधनं बघून त्या ठिकाणी तिथं असणारा तो उत्तर देतो, रिझल्ट देतो किंवा ते डिसिजन देतो, असणाऱ्या त्या स्लो मोशनवरनं. मग तो जो कॅमेरा आहे त्या कॅमेराला किती क्लिअरिटी असली पाहिजे बघा, याचा अर्थ त्याला लेन्स पाहिजेलच आहेत. मग तिथली लेन्स वेगळी आहे, भविष्य बघणाऱ्याच्या हातामध्ये असणारा जो लेन्स आहे तो वेगळा आहे, वॉचमेकर असणारा त्याची लेन्स वेगळी आहे, मोबाईलला मागच्या बाजूला असणारी ती लेन्स वेगळी आहे, कमर्शियल फोटोग्राफरच्या कॅमेराची लेन्स वेगळी आहे.
जे कॅमेरे वापरले जातात एखाद्या असणाऱ्या पिक्चरला शूट करताना त्याची लेन्स वेगळी आहे. या प्रत्येक लेन्सला तयार करताना किती फोकल लेन्थची ती लेन्स असावी हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. मागे एकदा मी तुम्हाला सांगितलं होतं की जनरली जर बघितलं आपण तर जवळजवळ 25% विद्यार्थ्यांचे डोळे खराब आहेत. का खराब आहेत? एकतर व्हिटॅमिनची कमतरता आहे, सतत मोबाईलवर आपण बघतोय, सतत आपण लॅपटॉप बघतोय, सतत आपण त्या ठिकाणी तिथं असणारा तो टी व्ही बघतोय, त्यामुळे आपला जो रॅटिना आहे तो रॅटिना तितकासा चांगला नाही राहिलेला. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या चष्म्याचा वापर करावा लागतो. मग तो चष्मा प्रत्येकाला एकसारखा असतो का? नक्कीच नाही. प्रत्येकाला त्या ठिकाणी तिथं असणारा तो चष्मा तयार केला जात असताना तिथं असणारा तो जो चष्मा आहे तो नंबरनुसार तयार करतात. याचा अर्थ असा झाला, चष्मा तयार करणाऱ्या व्यक्तीला त्या ठिकाणी कुठल्या ना कुठल्या इक्वेशनचा वापर करावा लागेल. कारण तुम्ही काय म्हणता, तुझा नंबर किती आहे? +1 आहे. तुझा किती आहे? -0.25 आहे, -0.5 आहे. अरे कसं आहे ते? त्याच्यावरनं चष्मा ठरतो ना. कदाचित कॉन्व्हेक्स असेल, कदाचित कॉन्केव्ह असेल, कदाचित त्या ठिकाणी जास्त असेल तर तो जास्त नंबरचा असेल, कमीचा नंबरचा असेल. पण तो चष्मा तयार करताना ती जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीला जर कशाची गरज भासत असेल तर ती जी गरज आहे ती म्हणजे लेन्स मेकर्स इक्वेशन. एक महत्त्वाचं आर्टिकल आहे. 11वीच्या परीक्षेचा विचार केला तरी विचारतील आणि CETचा विचार केला तर याच्यावरची गणित असतील. नीटमध्ये याच्यावरची टफ लेवलवरची गणित असतात. त्याचा अभ्यास करावा लागेल आपल्याला. नक्की तुम्हाला मी सांगतोय, तुम्ही त्या ठिकाणी आपण हा टॉपिक संपल्यानंतर MCQ डिस्कस करणार आहे. पण त्याच्या अगोदर आपल्याला त्या टॉपिकमधलं जर बेसिकच माहिती नसेल तर आपण त्या MCQला कसं बघणार? बघूच शकत नाही ना. त्यामुळे आता काय करूयात, लेन्स मेकर्स इक्वेशनचा विचार केला जात असताना मी काय करतोय बघा, असा विचार करूयात की या ठिकाणी हा एक प्रिन्सिपल ॲक्सिस आहे. परत एकदा डोक्यात आलं पाहिजे, अरे सरांनी आपल्याला कधीतरी प्रिन्सिपल ॲक्सिस म्हणजे काय ते शिकवलं होतं. ए स्ट्रेट लाईन जॉईनिंग द सेंटर्स ऑफ द कर्वेचर फ्रॉम विच द लेन्स इज फॉर्म इज कॉल्ड ॲज प्रिन्सिपल ॲक्सिस. ज्या कुठल्या सेंटर्सना जोडणारी जी रेषा आहे, जी सेंटर ऑफ कर्वेचरनं ती रेषा आपण जोडतोय, अशा असणाऱ्या त्या रेषेला प्रिन्सिपल ॲक्सिस या नावानं ओळखतात. 100% आता तुमच्या डोक्यात ते बसलंय. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण असा विचार करूयात की आपल्याकडं त्या ठिकाणी तिथं असणारी ती एक कॉन्व्हेक्स लेन्स आहे आणि तिथं असणारी ती जी लेन्स आहे ती लेन्स मी जशी फळ्यावर दाखवले त्या पद्धतीनुसार आहे. ही झाली माझी लेन्स. लेन्सचे प्रकार सिलेबसला नसताना मी तुम्हाला मुद्दामून सांगितले, त्याची गरज आहे आपल्याला. इकडं बघितलं तर तिथं असणारी ती जी लेन्स आहे त्याचा जो सेंटर ऑफ कर्वेचर आहे तो या बाजूला असेल, या सरफेसचा जो सेंटर ऑफ कर्वेचर आहे तो या बाजूला असेल. हा तुम्हाला मी लगेच सांगू शकाल की हा त्याचा ऑप्टिकल सेंटर आहे. ऑप्टिकल सेंटरपासून इथंपर्यंतचं जे अंतर आहे ते रॅडियस ऑफ कर्वेचरचं असेल आणि इकडचं जे अंतर आहे ते पण रॅडियस ऑफ कर्वेचर असेल. असणाऱ्या कॉन्व्हेक्स लेन्सला 2 रॅडिया ऑफ कर्वेचर असतील. रॅडियसचं अनेक वचन रॅडियाय असतं, RADII. रॅडियस म्हणजे त्रिज्या. आपण या ठिकाणी बघत असताना याला नीट जर बघितलं तर त्या ठिकाणी 2 सरफेसेस आहेत. हा माझा पहिला आहे आणि हा माझा दुसरा आहे. अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या लेन्सचा विचार करत असताना आपण असा विचार करूयात की या असणाऱ्या प्रिन्सिपल ॲक्सिसचा विचार करून आपण याच्यावर एक पॉइंट ऑब्जेक्टला ठेवणार आहे. समजूयात त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो पॉइंट ऑब्जेक्ट आहे तो O आहे. वाटलं तर आपण याला जरा नाव बदलूयात, कारण 2 नावं सारखी नको, याला P देऊयात, काय फरक नाही पडत. आपल्यावर आहे ना, 2 सिम्बॉल सारखे नसावेत आणि त्यानं कन्फ्युजन टाळावं यासाठी आपण तिथं असणारा तो जो ऑप्टिकल सेंटर आहे क्लिक झालं पाहिजे. ऑप्टिकल सेंटर म्हणजे काय, डोक्यामध्ये बसलं पाहिजे. ते 2 गोष्टी एकमेकाला इंटरसेक्ट करतायत, एक प्रिन्सिपल ॲक्सिस आणि प्रिन्सिपल प्लेन. ज्या कुठल्या पॉईंटला ह्या 2 गोष्टी एकमेकाला इंटरसेक्ट करतायत तो जो पॉईंट आहे त्याला ऑप्टिकल सेंटर या नावानं ओळखतात. आणि असं जर त्याला ओळखलं असेल तर हा माझा O झाला
आणि यातनं जर समजा या पद्धतीनं त्या ठिकाणी तिथं असणारा तो रे जात असेल तर 100% लक्षात ठेवायचं आहे, ऑप्टिकल सेंटरमधनं जाणाऱ्या रेचं डेव्हिएशन होत नसतं. तो तसाच निघून जाईल विदाउट डेव्हिएशन, तो विचलित नाही होत. मग तुम्ही म्हणाल आता काय पुढं काय करायचं रे, आता काय ह्याच्या नंतरचं काय, कसं काढायचं इक्वेशन. मुळात आपण असा विचार करूयात की बाबा हे जी लेन्स ज्या कुठल्या मटेरियल पासून तयार झाले त्याचा जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे तो म्यू आहे. किंवा असं समजूयात की बाबा इकडचा जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे तो μ1 आहे आणि याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स μ2 आहे. कसं पण इट डिपेंड्स. पण तुम्हाला 100% कळावं लागतं की बाबा याला मी पुसून टाकतो, याला पुसून टाकतो आणि पुसता पुसता इकडचं जे आहे त्याला पारच पुसून टाकतो का, त्याचं उत्तर नंतर कळलं. आता असा विचार करूयात की त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो रे ऑफ लाईट आहे तो रे ऑफ लाईट या पद्धतीनं तिथं असणाऱ्या त्या सरफेसकडे जाणार आहे. सरफेसकडे जात असताना मग मी विचार केला हा रे ऑफ लाईट आहे हा या पद्धतीनं या सरफेसकडे गेला. सुरुवातीला काय समजा की यातला जो नंबर 2चा जो सरफेस आहे तो तिथं नाहीच आहे. नीट ऐका, लक्षात आलं पाहिजे आपल्याला. पहिल्यांदा विचार केला की त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो सरफेस आहे तो सरफेस 1 नंबरचा आहे. या सरफेसचा विचार करताना आपण पहिल्यांदा असा विचार करतोय की 2 नंबरचा सरफेस तिथं मुळातच नाही आहे, नुसता 1 नंबरचा सरफेस आहे. आणि तसं जर असेल तर त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो रे आहे तो रे या पद्धतीनं या ठिकाणी जाईल आणि जात असताना तो इथं कुठंतरी इंटरसेक्ट होईल आणि मला एक इमेज त्या ठिकाणी तयार होताना दिसेल. ती जी इमेज आहे त्याला आपण आय डॅश म्हणूयात. नीट बघा मी काय केलंय, सध्या तात्पुरतं त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो नंबर 2चा सरफेस आहे तो नंबर 2चा सरफेस तिथं नाही असं समजलंय. आणि समजत असताना त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो रे आहे तो रे आता डायरेक्ट या पद्धतीनं जाईल आणि आय डॅश जिथं आहे तिथं तो खरं तर प्रिन्सिपल ॲक्सिसला कट होईल आणि तिथं आपल्याला एक प्रकारची इमेज झाल्यासारखी भासल. व्हर्च्युअल झालं ते. अजून दुसरं आहे ना तात्पुरतं आपण, कारण हे जर आर्टिकल इतकं लहान आहे पण ते कळलं नाही तर फार अडचण येते, नाही तेवढंच अवघड ते. मग मी असा विचार केला की बाबा हा पी आहे हा ओ आहे, इथून इथंपर्यंतचं अंतर यू असणार आहे कारण यू म्हणजे ऑब्जेक्ट डिस्टन्स माहिती आहे ना तुम्हाला. मग जर याचा विचार आपण केला तर आय डॅशच्या ठिकाणी आपल्याला इमेज तयार झाली, त्याला व्ही डॅश म्हणूयात आणि या ठिकाणी तिथं असणारं ते जे अंतर आहे त्याला नाव देऊन टाकूयात व्ही डॅश. आता काय होतं, मला इथं इक्वेशन तयार करायची. तशी ती इक्वेशन इथं तयार करताना जे आपण आर्टिकल याच्या अगोदर बघितलं होतं, मी तुम्हाला काय सांगितलं होतं, ते आर्टिकल म्हणजे त्या टॉपिकमधलं मोस्ट इम्पॉर्टंट आर्टिकल आहे. कुठलं आर्टिकल आहे ते? रिफ्रॅक्शन ॲट द सिंगल कर्वेचर. जर समजा त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे आर्टिकल आहे ते जर मोस्ट इम्पॉर्टंट असेल तर मग मला तुम्हाला विचारावंसं वाटेल की बाबा त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे आर्टिकल आहे फॉर्म्युला कुठला. आता मात्र तुम्हाला आठवावं लागतं कारण मी मागं सांगितलंय, मी जर स्वतः ते पाटी पेन्सिल घेऊन लिहिलं असेल तर माझ्या लक्षात नक्की असतं. अभ्यास करताना सगळ्यात महत्त्वाचं काय तर मला ते पाटी पेन्सिल घेऊन लिहावं लागतं. अशा परिस्थितीमध्ये मग मी काय करलं असतं की मला माहिती असणारं जे इक्वेशन आहे ते इक्वेशन काय आहे, μ1/u मायनस μ2/v इज इक्वल टू μ1 मायनस μ2/r. नसल तर पाठ करा, याला सिक्वेन्स आहे ना, लक्षात राहतं ना ते. μ1/u मायनस μ2/v इज इक्वल टू μ1 मायनस μ2/r. थोडं असं रिदमिक पाठ करायचं म्हणजे लक्षात राहतं ते.
एखादा वाटलं एखाद्या गाण्यात टाका आणि त्याच्यावरनं गाणं गुणगुणत राहा, जास्त लक्षात राहील. पाठ करावं लागेल, त्याला कुठलाही पर्याय नाही. कारण इक्वेशन आहे ना, कसं काढलं ते आता ते मागच्याच झालं ना, आता मी कसं सांगणार ते, नाही सांगू शकणार ते. आज मला तुम्हाला काय सांगायचं आहे, लेन्स मेकर्स इक्वेशन काय आहे आणि तशा असणाऱ्या त्या इक्वेशनसाठी आपल्याला या असणाऱ्या मॅथमॅटिकल फॉर्म्युला, मी परत एकदा सांगतो, म्यूच्या ठिकाणी n वापरलं तर चालतं, फरक नाही पडत. पण आपण आतापर्यंत म्यूचा वापर जास्ती केलाय म्हणून मी म्यू वापरतोय, काय नाही चालतंय ना, काय अडचण नाही. म्यू काय नाही आणि काय एकच आहे. अनेक पुस्तकात ते म्यूज वापरतात. μ1 अपॉन u मायनस μ2 अपॉन v इज इक्वल टू μ1 मायनस μ2 अपॉन r. मग आपण डायग्रॅमकडे वळूयात. डायग्रॅमकडे वळताना झालं कसं बघा, हा जो रे ऑफ लाईट आहे तो या मीडियम मधनं या मीडियम मध्ये गेला. मग माझं पहिलं मीडियम कुठलं असं मी जर तुम्हाला विचारलं तर तुम्ही उत्तर काय द्याल? तुम्ही काय म्हणणार की सर त्यातलं जे पहिलं मीडियम आहे ते एअर आहे. पट्ट दिवशी डोक्यात बसतो, अरे एअर आहे म्हणल्यानंतर त्याचा जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे तो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती आहे? 1 आहे. अशा परिस्थितीमध्ये त्याचा जर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1 असेल तर माझ्याकडं पहिलं जे इक्वेशन आहे ते इक्वेशन काय तयार होईल? तर माझं जे इक्वेशन आहे 1 अपॉन u मायनस म्यू अपॉन v डॅश इज इक्वल टू 1 मायनस म्यू अपॉन r1. 1 का? तर μ1 ची किंमत माझी 1 आहे. दुसऱ्या मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स माझा म्यू आहे. ऑब्जेक्ट डिस्टन्स माझं u आहे. इमेज डिस्टन्स माझं v डॅश आहे. μ1 च्या ठिकाणी 1 ठेवलं, μ2 च्या ठिकाणी म्यू ठेवलं आणि r ला r1 न रिप्लेस केलं. माझं इक्वेशन तयार झालं 1 अपॉन u मायनस म्यू अपॉन v डॅश इज इक्वल टू 1 मायनस म्यू अपॉन r1. पहिलं रेडियस ऑफ कर्वेचर मला वापरावं लागेल आणि या ठिकाणी इथं असणारं जे इक्वेशन आहे त्याला इक्वेशन नंबर 1 देऊन टाकूयात. आता मात्र ह्यात समजायसारखं आहे कसं ते बघा. आता काय होईल, हा जो रे ऑफ लाईट आहे हा रे ऑफ लाईट जर समजा आपण त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या दुसऱ्या मीडियमचा विचार केला तर मग मात्र मला या पद्धतीनं त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या इमेजचा विचार करावा लागेल आणि मला फायनल इमेज इथं मिळेल. आता नीट समजून घ्या, याला ज्या कुठल्या नावानं ओळखतात हे सगळं आभासी आहे, व्हर्च्युअल आहे. म्हणजे काय काय होतं, ज्या वेळेस आपण या ठिकाणी इथं असणारी ही जी इमेज आहे ती मिळवतोय, जी व्हर्च्युअल इमेज आहे, दुसऱ्या स्टेजला म्हणजे ज्या वेळेस आपण हा सेकंड सरफेस तिथं आहे असं समजतो त्यावेळेस त्या ठिकाणी तिथं असणारी ती इमेज एखाद्या ऑब्जेक्ट सारखं काम करते. व्हर्च्युअल असणारी इमेज एखाद्या ऑब्जेक्ट सारखं काम करते आणि मग त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो रे ऑफ लाईट आहे तो या पद्धतीनं त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या प्रिन्सिपल ॲक्सिसला इथं कुठंतरी कट होतो आणि आपल्याला एक फायनल इमेज बघायला मिळते. त्यामुळे मी काय करतो, आता या असणाऱ्या P पासूनचं I पर्यंतचं जे अंतर आहे त्याला आता V असं सिम्बॉलाइज करतोय. कल्पना करा आपण काय करत चाललोय ते बघा, कारण कन्फ्युजन आहे याच्यामध्ये, अनेक वेळा कन्फ्यूज होत राहतं. कसं करणार आहे बघा मी. आता मला काय करायचं आहे, या मीडियम मधनं या मीडियम मध्ये जाणार आहे तो. नीट ऐका, या मीडियम मधनं या मीडियम मध्ये जात असताना जिथं कुठं मला व्हर्च्युअल इमेज बघायला मिळाली होती ती जी व्हर्च्युअल इमेज आहे ती एखाद्या ऑब्जेक्ट सारखं काम करेल
आणि असणारी जी व्हर्च्युअल इमेज आहे ती जर ऑब्जेक्टसारखं काम करत असेल आणि माझ्याकडचं जे इक्वेशन आहे μ1 अपॉन u मायनस μ2 अपॉन v इज इक्वल टू μ1 मायनस μ2 अपॉन r चा वापर मला नंबर 2चं इक्वेशन तयार करायला वापरावं लागेल. मग मला सांगाल आता μ1 किती. हा प्रकाश या मीडियममधून या मीडियममध्ये चालला. जर समजा त्या ठिकाणी तिथं असणारा तो प्रकाश किरण या माध्यमातून या माध्यमात जात असेल तर नक्की मला तुम्ही सांगाल पहिलं मीडियम माझं म्यू झालं. आणि आता लक्षात ठेवायचं मी काय म्हणतोय ते नीट ऐका. मगाशी जो मला ऑब्जेक्ट सारखं काम करत होता किंवा मगाशी मला जी व्हर्च्युअल इमेज मिळाली होती ती व्हर्च्युअल इमेज आता या ठिकाणी एखाद्या व्हर्च्युअल ऑब्जेक्ट सारखं काम करेल. व्हर्च्युअल म्हणजे आभासी झालं. व्हर्च्युअल ऑब्जेक्ट झाला माझा तो. मग हा माझा ऑब्जेक्ट सारखा काम करत असेल. माझ्या इक्वेशनमध्ये u जर समजा त्या ठिकाणी ऑब्जेक्ट डिस्टन्स असेल तर मग मला इथं ऑब्जेक्ट डिस्टन्स कुठलं लिहावं लागेल. करेक्ट आहे तुमचं. v डॅश लिहावं लागेल. म्हणजे मला इथं म्यू अपॉन v डॅश करावं लागेल मायनस आता दुसरं जे मीडियम आहे ते माझं हवा झालं ना. जर समजा माझं दुसरं मीडियम हवा झाला असेल आणि मला μ2च्या ठिकाणी काहीतरी ठेवायचं झालं तर मला μ2च्या ठिकाणी 1 ठेवावं लागेल. सरळच आहे ना. मगाशी आपण बघितलं होतं. आणि करस्पॉन्डिंग माझी इमेज जी मला मिळाली आहे ती कुठे मिळाली आहे. इथं मिळाली. ही माझी फायनल इमेज आहे. जी माझी फायनल इमेज आहे त्याचं जे अंतर आहे ते अंतर v आहे. त्यामुळे इथं मला 1 अपॉन v लिहावं लागेल इज इक्वल टू लिहिताना म्यू मायनस 1 अपॉन r2 लिहावं लागेल. याला इक्वेशन नंबर 2 द्यावं लागेल. कशा गमती होत चालल्या त्या नीट बघा. फार मोठी इक्वेशन अगोदरच्या सारखे आहेत का. ॲब्सोल्युटली नाहीत. पण जे आहे ते डोक्यात बसता बसता जम्बलिंग जास्त होत राहतं. उलट मी जितक्या स्लोली आणि सेफली तुम्हाला सांगतोय तेवढं कोणच नाही सांगत. इतकं ॲटलिस्ट तुमच्यापर्यंत मी पोचवायचा प्रयत्न करतोय. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये पहिलं इक्वेशन तयार करताना पहिलं मीडियम माझं एअर आहे. ऑब्जेक्ट डिस्टन्स माझं u आहे. दुसरं मीडियम माझं म्यू या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे. इमेज डिस्टन्स माझं v डॅश आहे. पहिला सरफेस असताना रेडियस ऑफ कर्वेचर r1 आहे. त्यामुळे तिथं लिहून टाकलं 1 मायनस म्यू अपॉन r1. सरळच आहे. दुसरं इक्वेशन करताना आता मात्र नक्की लक्षात ठेवा की बाबा आयडिया जे मगाचं होतं ते आता एखाद्या ऑब्जेक्ट सारखं काम करते. त्याला म्हणतात व्हर्च्युअल ऑब्जेक्ट. आभासी आहे ते. पण आता मात्र तो जो रे ऑफ लाईट आहे किंवा रे ऑफ लाईट आहे तो आता या मीडियम मधून या मीडियम मध्ये चालला. म्हणजे कुठून कुठं चालला तो म्यू मधनं एअर मध्ये चालला. एअर म्हणजे 1 झालं. म्हणून आपण काय केलं u म्हणजे ऑब्जेक्ट डिस्टन्स होतं. मगाचं असणारं इमेज डिस्टन्स आता ऑब्जेक्ट सारखं काम करायला लागलं. म्हणून इथं लिहून टाकलं म्यू अपॉन v डॅश मायनस दुसरं मीडियम माझा हवा आहे 1 अपॉन v झालं इज इक्वल टू लिहिताना म्यू मायनस 1 अपॉन r2 झालं. आता काय करूयात आपण 1 नंबरचं इक्वेशन आणि 2 नंबरचं इक्वेशन यांची बेरीज करूयात. सोपं झालं म्हणणार सर. सोपं आहे की. पहिल्यांदा आपण काय करूयात आहे असे इक्वेशन लिहू 1 अपॉन u मायनस म्यू अपॉन v डॅश प्लस म्यू अपॉन v डॅश मायनस 1 अपॉन v इज इक्वल टू 1 मायनस म्यू अपॉन r1 प्लस म्यू मायनस 1 अपॉन r2. हे सगळं करता करता आता मला वाटलं की बाबा याला कॅन्सल करावं
याला कॅन्सल करावं, दिसतंय की मायनस म्यू अपॉन व्ही डॅश आहे प्लस म्यू अपॉन व्ही डॅश आहे, ते कॅन्सल झालं. इथं तयार झालं 1 अपॉन यू मायनस 1 अपॉन व्ही इज इक्वल टू 1 मायनस म्यू अपॉन R1 प्लस म्यू मायनस 1 अपॉन R2. हे असं जर केलं तर याच्यामध्ये आपल्याला काय बदल करता येतात का बघूयात. कारण त्याच्यामध्ये जे केलेले बदल आहेत ते बदल आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं इथं वापरावे लागतील. तसे ते वापरताना मी काय केलं, आता वरचं जे इक्वेशन आहे ते इक्वेशन पुसून टाकले, ज्याचा वापर आपण केलाय. आता काय करूयात, आपण हे इक्वेशन लिहित असताना 1 अपॉन व्ही मायनस 1 अपॉन यू असं लिहूयात. कसं केलंय बघा, मी उलट केलं ते. मग तसं केलं तर मला याच्यामध्ये काय करता येतं, म्यू मायनस 1 अपॉन R1 प्लस म्यू मायनस 1 अपॉन R2. किंवा आपण त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे साइन आहे त्याला मायनस देऊयात. म्हणजे आपण या ठिकाणी तिथं असणारं ते इक्वेशन तयार करत असताना 1 इथलं बदललं तर तिकडचं 1 बदलावं लागेल ना, तसं बदलताना तिथं चिन्ह बदलावं लागतील. आणि तसं जर तिथं बदललं तर मग आपल्याला याच्यामध्ये म्यू मायनस 1ला कॉमन काढता येईल, 1 अपॉन R1 मायनस 1 अपॉन R2 करता येईल आणि इथं 1 अपॉन व्ही मायनस 1 अपॉन यू करता येईल. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी तिथं असणारं ते इक्वेशन तयार केलं जात असताना या असणाऱ्या इक्वेशनचा वापर आपल्याला करावा लागेल. कारण तसा वापर तिथं केला तरच आपलं ते जे इक्वेशन आहे ते इक्वेशन त्या ठिकाणी बरोबर येऊ शकतं. कारण आपल्याला ती जी इक्वेशन्स आहेत ती इक्वेशन तयार करताना या पद्धतीनं तिथं असणारं ते जे इक्वेशन आहे ते इक्वेशन तिथं लिहावं लागेल. आणि असं लिहित असताना वाटलेल्या एखाद्या सर इथंच आपण जर असं केलं तर चालतंय का, याला समजा आपण मायनस साईन दिलं आणि तर म्यू मायनस 1 अपॉन R1 प्लस म्यू मायनस 1 अपॉन R2 करूयात. चिन्ह सुरुवातीला त्याला मायनस दिलं मी. समजा आता इथं हे होतं ते बदललं, 1 अपॉन व्ही मायनस 1 अपॉन यू केलं, त्यामुळे तिथली जी चिन्ह आहे ते बदलावं लागतील, मायनसचं प्लस आणि प्लसचं मायनस. त्यामुळे तिथं असणारं ते जे इक्वेशन आहे ते इक्वेशन आपल्याला या पद्धतीनं तिथं लिहिता येईल. आता हे एक इक्वेशन झालं, 1 अपॉन व्ही मायनस 1 अपॉन यू इज इक्वल टू म्यू मायनस 1 इन ब्रॅकेट 1 अपॉन R1 मायनस 1 अपॉन R2 झालं. असं इक्वेशन या ठिकाणी केल्यानंतर मग मात्र आपल्याला याच्यामध्ये काही चेंजेस करून तिथं असणारं ते जे इक्वेशन आहे ते इक्वेशन फायनलाइज करावं लागेल. कसं ते बघा, कल्पना करा त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो ऑब्जेक्ट आहे तो ऑब्जेक्ट इन्फिनिटीला आहे. म्हणजे असा विचार करूयात की सूर्याचा प्रकाश आहे आणि त्या लेन्सवर आपण टाकला. सूर्य इन्फिनिटीला त्या ठिकाणी असणार आहे, तो प्रचंड दूर अंतरावर आहे. पण नीट जर बघितलं तर त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो प्रकाश आहे तो या पद्धतीनं तिथं असणाऱ्या त्या लेन्सच्या दिशेला जाईल आणि तसा तो जात असताना तो इथं कुठंतरी तो एकमेकाकडे कॉन्व्हर्ज होईल, तो एकत्रित येईल. तो कुठे एकत्रित येईल तिथं इमेज तयार होईल. ॲक्च्युली याच्यापासून तिथंपर्यंतचं जे अंतर आहे ते अंतर फोकल लेंथ एवढं असेल. म्हणजे तयार होणारी जी इमेज आहे ती फोकल लेंथवर तयार होईल. यूची किंमत इन्फिनिटी ठेवल्यानंतर माझं जे इमेज डिस्टन्स आहे ते त्या ठिकाणी म्हणजे असं झालं 1 अपॉन एफ मायनस 1 अपॉन इन्फिनिटी इज इक्वल टू म्यू मायनस 1 इन ब्रॅकेट 1 अपॉन R1 मायनस 1 अपॉन R2. सहज जर बघितलं तर 1 अपॉन इन्फिनिटी आलं. जिथं कुठं 1 अपॉन इन्फिनिटी येते त्या ठिकाणी तिथं असणारी ती जी किंमत आहे ती किंमत आपली नक्कीच कुठली असणार आहे तर ती 0 असेल. याचा अर्थ असा झाला 1 अपॉन एफ इज इक्वल टू ते जे इक्वेशन आहे ते इक्वेशन आपलं या पद्धतीनं आलं. आणि आपण जर समजा त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे इक्वेशन आहे ते इक्वेशन याला जर समजा आपण इक्वेशन नंबर 3 दिलं, याला इक्वेशन नंबर 4 दिलंय आणि 3 आणि 4चा जर विचार केला
या असणाऱ्या इक्वेशनच्या ऐवजी आपल्याला 1/f ठेवता येतं. या असणाऱ्या इक्वेशनमध्ये याच्या ऐवजी आपल्याला 1/f ठेवता येतं. आणि तसं जर आपण तिथं ठेवलं तर 1/v - 1/u इज इक्वल टू 1/f आलं. हे एक मोस्ट इम्पॉर्टंट असणारं इक्वेशन मिळालं आपल्याला. नक्की लक्षात ठेवा. आपण कसं कसं करत गेलोय ते नीट बघत चला. आपल्याला पहिला जो भाग तिथं दिला गेला तो भाग सगळ्यात महत्त्वाचा आहे, कारण त्या भागामध्ये आपण तिथं असणाऱ्या त्या इक्वेशनचा वापर आपण केला आणि तसा तो वापर तिथं केला जात असताना नक्की लक्षात येतं आपल्याला की बाबांनो, आपल्याला व्हर्च्युअल ही संकल्पना कळावी लागते. इमेज व्हर्च्युअल होती, ती ऑब्जेक्टसारखं काम करायला लागली, 2च इक्वेशन तयार झाली. ती इतकी महत्त्वाची आहेत. एकदा का ती 2 इक्वेशन डोक्यात बसली, पुढं काय आहे, पुढं नुसतं ॲडजस्टमेंटच आहेत. ते तुम्ही स्वतः पण करू शकता, करता काय अडचण नाही आहेत. पण हे सगळं करता करता 1/v - 1/u इज इक्वल टू 1/f याला लेन्स मेकर्स इक्वेशन म्हणतात. आणि म्हणत असताना u म्हणजे काय आहे तर माझं ऑब्जेक्ट डिस्टन्स आहे, v म्हणजे काय आहे तर माझं इमेज डिस्टन्स आहे, f म्हणजे काय आहे तर माझी फोकल लेंथ आहे. त्यामुळे तिथं असणारं ते इक्वेशन तयार झालं. हे तयार करता करता 100% काही गोष्टी अजून लक्षात ठेवा. इक्वेशन तयार झालं, या डायग्रामचं थोडं प्रॅक्टिस करा. कसं केलंय ते बघा जरा. क्लिअर दिसतंय आपल्याला, ते आपण बघू शकतो, बघितल्यानंतर काढू शकतो, काढल्यानंतर ते पाठ करू शकतो, कारण तो भाग सगळ्यात महत्त्वाचा आहे. आणि या सगळ्यामध्ये आपल्याला आता विचार कुठला करावा लागतोय तर याच्यामध्ये ज्या 2 लेन्स आहेत, एक कॉन्व्हेक्स आहे आणि एक कॉन्केव्ह आहे. या ज्या 2 लेन्स आहेत त्या 2 लेन्समध्ये R1 आणि R2चा विचार नक्की करावा लागतो. जर माझ्याकडं बायो कॉन्व्हेक्स लेन्स आहे, याचा अर्थ ती अशी आहे, तर लक्षात ठेवायचं आहे या बाजूला त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे अंतर आहे ते R1 आहे आणि या बाजूला त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे अंतर आहे ते R2 आहे. आणि जर माझ्याकडं तिथं असणारी ती जी लेन्स आहे ती जर समजा या पद्धतीनं बायो कॉन्केव्ह आहे, इकडच्या बाजूला खरं तर त्या ठिकाणी तिथं असणारं ते अंतर आलं R2 आणि इकडच्या बाजूला आलं R1. म्हणजे ज्या वेळेस आपण या लेन्सचा विचार करतो त्यावेळेस 100% लक्षात ठेवा, याचा विचार केला तर R1 पॉझिटिव्ह आहे आणि R2 निगेटिव्ह आहे. गणितामध्ये आपल्याला याचा वापर करावा लागतो, करता येतो. आणि मी जर समजा त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या बायो कॉन्केव्ह लेन्सचा विचार केला तर इथं लक्षात ठेवा, याचा विचार केला तर इथं R1 निगेटिव्ह आहे आणि R2 पॉझिटिव्ह आहे. ह्या सगळ्याचं जर इम्प्लिमेंटेशन आपण केलं तर एक गोष्ट नक्की आपल्या लक्षामध्ये राहते की बाबा, तिथं विचार केला जात असताना जी लेन्स कॉन्व्हेक्स आहे त्याची जी फोकल लेंथ आहे ती पॉझिटिव्ह आहे, जी लेन्स कॉन्केव्ह आहे त्याची जी फोकल लेंथ आहे ती निगेटिव्ह आहे. कॉन्व्हेक्स लेन्सची फोकल लेंथ पॉझिटिव्ह, कॉन्केव्ह लेन्सची फोकल लेंथ निगेटिव्ह. आणि आपल्याकडची जी इक्वेशन्स आहेत 1/v - 1/u इज इक्वल टू 1/f, त्याचा वापर आपल्याला नक्की करावा लागेल, करतोय आपण. आज आपण लेन्स मेकर्स इक्वेशन नावाचं आर्टिकल बघितलं आहे. उद्यापासून आपण काय करतोय, एका वेगळ्या भागाकडे वळतो. आता लेन्सला तात्पुरतं काही काळाकरता बाजूला ठेवूयात. प्रिझम, ज्याला लोलक म्हणतात खरं तर मराठीमध्ये, त्याच्या करस्पॉन्डिंगच्या काय उद्याच्या पिरियडला आपण याच्यातल्या टर्म्स बघणार आहोत. त्याच्यातल्या असणाऱ्या गोष्टीमध्ये प्रिझम कशाला म्हणतात ते बघायचं आहे. त्यामुळं आज आपण इथंच थांबतोय. अभ्यास करताय, 100% तुम्हाला करावा लागतोय, तो करत राहा. धन्यवाद.